सर्वात मोठी बातमी घडामोडी पाहण्यासाठी चॅनेल सबस्क्राईब करा। अजित पवार यांच्यासह 5 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला। अजित पवार यांचं विमान जानेवारी 28 रोजी मुंबईवरून बारामतीला यायला निघालं होतं। धावपट्टीवर उतरत असताना विमानाचं नियंत्रण सुटलं आणि विमान थेट जमिनीला धडकलं। विमान जमिनीला धडकल्यानंतर घटनास्थळी मोठा स्फोट झाला आणि विमानाला भीषण आग लागली। दरम्यान या अपघाताबाबत अनेकांकडून शंका उपस्थित करण्यात येत आहेत। काही जणांकडून तर विमान अपघात प्रकरणात घातपाताचा देखील संशय व्यक्त करण्यात आला आहे। दरम्यान विमानाचा ब्लॅक बॉक्स काही प्रमाणात जळाला असल्याची माहिती काही दिवसांपूर्वी समोर आली होती। दरम्यान आता या प्रकरणात सर्वात मोठी अपडेट समोर आली आहे। सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार अजित पवार यांचा ज्या विमानामुळे अपघात झाला त्या विमानाचा ब्लॅक बॉक्स सुरक्षित असल्याची माहिती समोर आली आहे। आधी ब्लॅक बॉक्स काही प्रमाणात जळाल्याची माहिती समोर आली होती, त्यानंतर आता हा ब्लॅक बॉक्स सुरक्षित असल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे। ब्लॅक बॉक्स सुस्थितीत असल्याबाबतची नोंद बारामती तालुका पोलीस स्टेशनच्या स्टेशन डायरीमध्ये करण्यात आल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे। विमान अपघातानंतर सापडलेला ब्लॅक बॉक्स सुरक्षित अवस्थेत बारामती तालुका पोलीस स्टेशनमध्ये ठेवण्यात आल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे।